देव त्याच्या प्रत्येक लेकरांवर खूप प्रेम करतो. त्याने आपल्या प्रत्येक लेकराच्या जीवनासाठी महान योजना आखलेली आहे. असे एकही लेकरू नाही की ज्याच्या जीवनामध्ये परमेश्वराने महान योजना आखली नाही. त्याची ही महान योजना त्याने आपल्या लेकरांना दिलेल्या वरदानाच्या द्वारेच पूर्ण होते. देवाकडे आपल्या लेकरांसाठी वेगवेगळे वरदान आहे. आम्ही त्याला कृपादान असेही म्हणतो. प्रत्येक व्यक्तीला देवाने वेगवेगळे वरदान दिलेले आहे. पवित्र आत्मा त्याच्या इच्छेप्रमाणे प्रत्येकाला ते कृपादान वाटून देतो. कोरिन्थीकरास पहिले पत्र याचा 12वा अध्याय आणि 4 नंबरच्या वचनापासून आम्ही वाचतो की कृपादानाचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी प्रभू एकच आहे. आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्वात सर्व कार्य करणारा देव एकच आहे. तथापि आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होते. कारण एखाद्याला आत्म्याच्याद्वारे ज्ञानाचे वचन मिळते, एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन, एखाद्याला त्याच आत्म्यात विश्वास, एखाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपादाने, एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती, एखाद्याला संदेश देण्याची शक्ती, एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती, एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एखाद्याला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती. तरी ही सगळी कार्य तोच एक आत्मा करतो. तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ते वाटून देतो. वरदान देणारा जर पवित्र आत्मा आहे, तर त्याला चालवणारा हा पवित्र आत्माच असतो. देवाचे वरदान हे वारशाच्या रूपात येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला मिळालेले आहे. त्या बाबतीत आमची महत्त्वाची जबाबदारी आहे. आम्हाला विश्वासयोग्य समजून देवाने ते वरदान त्याच्या राज्याच्या वाढीसाठी आणि त्याच्या महान योजनेसाठी आम्हाला दिलेले आहे. म्हणून आम्ही या वरदानाच्या बाबतीत अधिक जागरूक आणि गंभीर असायला हवे. देवाचे वचन, पवित्र आत्मा, प्रार्थना आणि शुद्ध जीवन या चौकटीतच देवाचे वरदान महान रीतीने उपयोगात आणले जाते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याच्या वडिलांकडून वारसा हक्क म्हणून शेत, जमीन, घर, व्यवसाय किंवा नोकरीही मिळते, तेव्हा त्याची जबाबदारी आहे की त्याने त्या वारसा हक्काला जपावे, त्याच्यामध्ये वाढ करावी, त्याने प्रगती करावी आणि ते टिकवून ठेवावे. ख्रिस्तपूर्व 604 मध्ये बाबेल, मेदी व पारसी या जागतिक सत्ता असणाऱ्या साम्राज्यात दानियल सर्वश्रेष्ठ होता. त्याच्यासारखा दुसरा कोणी नव्हता. तो एकमेव होता. जगावर राज्य करणारे राजे नबुकदनेसर, त्याचा मुलगा बेलशस्सर, नंतर मेदी व पारसी यांचे राज्य अहश्वेरोश, दारियावेश आणि कोरेश यांच्यावर त्याचे प्रभुत्व होते असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. दानियेलाविषयी आम्हाला एक महत्त्वाची गोष्ट वाचायला मिळते. दानियेलाचे पुस्तक याचा 1 अध्याय 17 नंबरचं वचन. ह्या चौघा तरुणांना देवाने सर्व विद्या व ज्ञान ह्यात निपुण व प्रवीण केले. दानियल हा सर्व दृष्टांत व स्वप्ने यांचा उलगडा करण्यात तरबेज झाला. लक्षात घ्या की दानियल आपल्या वरदानामध्ये तरबेज झाला. दानियलामध्ये उत्तम आत्मा वास करत असूनही त्याला देवाने दिलेल्या वरदानात तरबेज व्हावे लागले. तरबेज होणे म्हणजे काय? एखाद्या गोष्टीत अखंडपणे अथक परिश्रम करून त्यात निपुण, प्रवीण होणे, जाणकार होणे, ज्ञानी होणे. दानियेलामध्ये देवाचा आत्मा वास करत होता, म्हणून तो त्याच्या वरदानामध्ये तरबेज झाला. दानियेलाला परमेश्वराने सर्व स्वप्न आणि दृष्टांत यांचा उलगडा करण्याचे वरदान दिले होते. दानियेलाने या वरदानाचे जतन केले. हे वरदान त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाचे होते. तो या बाबतीत अधिक गंभीर होता. हे वरदान त्याच्यासाठी श्वास आणि आत्मा असे होते. हेच त्याच्यासाठी जीवन होते. तो स्वतःला या वरदानापासून वेगळा करू शकत नव्हता. हे वरदान त्याच्या जीवनामध्ये महत्त्वाचे केंद्र बनले होते. जशा प्रकारे फुलापासून सुगंध आणि रंग आणि सूर्यापासून उष्णता आणि प्रकाश वेगळे करता येत नाही, तशा प्रकारे दानियल स्वतःला या वरदानापासून वेगळे करू शकत नव्हता. तो दररोज या वरदानाचे मनन करायचा, त्याचा अभ्यास करायचा आणि हळूहळू तो या वरदानामध्ये निपुण झाला, तरबेज झाला. पवित्र आत्म्याशिवाय देवाने दिलेले वरदान वाढू शकत नाही. पवित्र आत्म्याचे प्रामुख्याने 2 कार्य आम्हाला पाहायला मिळतात. जुन्या करारात देवाचा आत्मा देवाने निवडलेल्या संदेष्टांवर उतरायचा, त्यांच्यामध्ये तो जोराने संचार करायचा, त्यांच्यावर तो झडप घालायचा आणि देवाचे काम करून तो पुन्हा देवाकडे परत जायचा. देवाचा आत्मा त्यांच्यामध्ये वास करत नव्हता, पण नवीन करारामध्ये पवित्र आत्म्याचा वर्षाव
विश्वास ठेवणाऱ्यांवर झाला आहे. येशूने पवित्र आत्म्याविषयी म्हटले की जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही. तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुमच्याबरोबर राहतो व तुमच्यामध्ये वस्ती करील. जुन्या करारामध्ये आम्ही पाहतो की शमशोनाचा जन्म एक भविष्यवाणी होती. देवाने त्याला आपला नाजीर म्हणून निवडले होते. शमशोनाच्या जीवनामध्ये परमेश्वराने त्याला अचाट शक्ती दिली होती. पवित्र आत्मा सामर्थ्याने त्याच्यावर यायचा, त्याच्यावर झडप घालायचा आणि त्याच्याद्वारे अलौकिक आणि असाधारण गोष्टी करायचा. एकदा शमशोनाने तिम्ना येथे एक बलिष्ठ मुलगी पाहिली. ती त्याला खूप आवडली. तिच्यावर त्याचे मन बसले आणि तो तिच्याबरोबर लग्न करू इच्छित होता. म्हणून त्याने आपल्या आईवडिलांना तिच्या घरी त्यांना भेटायला नेले. शास्त्रीचे पुस्तक याचा 14वा अध्याय 5 आणि 6 वचने आम्हाला सांगतात, शमशोन आपल्या आईबापासह तिम्ना येथे गेला. तो तेथील द्राक्षमळ्याजवळ येऊन पोहोचला, तेव्हा एक तरुण सिंह गर्जना करत त्याच्या अंगावर आला. तेव्हा परमेश्वराचा आत्मा सामर्थ्याने त्याच्यावर आला आणि हातात काही हत्यार नव्हते, तरी त्याने करडू फाडावे तसे त्या सिंहाला फाडून टाकले. तथापि आपण काय केले हे त्याने आपल्या आईबापांना सांगितले नाही. तसेच बलिष्ठी लोकांना अक्कल शिकवण्यासाठी शमशोनाने त्यांची कापणीसाठी आलेली उभी पिके, 300 कोल्हे व मशाली यांचा उपयोग करून जाळून टाकली होती. तेव्हा बलिष्ठी लोक शमशोनावर चढाई करून आले. त्यावेळी पवित्र आत्मा शमशोनावर अचानक आला आणि त्याने गाढवाचे नवे जाबाड हातात घेऊन 1000 बलिष्ठी लोकांना एकाच वेळी ठार मारले होते. शास्त्रीचे पुस्तक याचा 15वा अध्याय 14 ते 15 वचने आम्हाला सांगतात, तो लेहीपर्यंत येऊन पोहोचला, तेव्हा बलिष्ठी त्याला पाहून जयघोष करू लागले. इतक्यात परमेश्वराचा आत्मा सामर्थ्याने त्याच्यावर आला. त्याच्या दंडांना बांधलेले दोर अग्नीत जाळून गेलेल्या तागासारखे झाले आणि हाताची बंधने गळून पडली. मग गाढवाचे नवे जाभाड त्याला सापडले. ते हातात घेऊन 1000 लोकांना त्याने ठार केले. आणि याच पवित्र आत्म्याच्या कार्याविषयी येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, जेव्हा तुम्हाला त्यांच्या स्वाधीन करतील, तेव्हा कसे अथवा काय बोलावे याची काळजी करू नका, कारण तुम्ही काय बोलावे हे त्याच घटकेस तुम्हाला सुचवले जाईल. कारण बोलणारे तुम्ही नाही, तर तुमच्या पित्याचा आत्मा हाच तुमच्या ठायी बोलणारा आहे. हे वचन शिष्य पहिल्या शतकात असताना त्यांना ज्या छाळेतून जावे लागणार होते, त्यावेळी पवित्र आत्मा त्यांना मार्गदर्शन करणार होता, त्यांना तो चालवणार होता. आणि हेच वचन महासंकट काळासाठी सुद्धा येशूने सांगितले आहे. महासंकट काळात जे विश्वासणारे या पृथ्वीवर असतील, त्यांना देवाचा आत्मा अशा प्रकारे चालवेल. त्यावेळी त्यांच्याकडे वाचण्यासाठी शास्त्र असणार नाही, त्यांना ते वाचण्यासाठी वेळसुद्धा असणार नाही. तो काळ अतिशय त्रासाचा, छळाचा आणि धावपळीचा असणार आहे. म्हणून देवाचा आत्मा त्यावेळी विश्वासणाऱ्यांना मार्गदर्शन करेल. तो अशा प्रकारे त्यांना चालवेल. पण अनेक लोकांना असे वाटते की ते कोणतीही तयारी न करता संदेश देण्यासाठी किंवा देवाची सेवा करण्यासाठी उभे राहू शकतात. त्यांना असे वाटते की जेव्हा आम्ही संदेश देण्यासाठी उभे राहू, त्यावेळी देवाचा आत्मा त्यांना मार्गदर्शन करेल, तो त्यांना चालवेल. पण तसे नाही. हे वचन महासंकटाच्या काळातील लोकांसाठी आहे. आज संदेशाची कोणतीही पूर्वतयारी न करता आम्ही उभे राहून देवाच्या वचनातून बोलण्याचा प्रयत्न करू नये, कारण आम्ही महासंकटाच्या काळात नाही. आमच्याजवळ देवाचे वचन वाचण्यासाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी पुष्कळ वेळ आहे. देवाची इच्छा आहे की ह्या वेळेत आम्ही त्याचे वचन वाचावे, त्याच्या वचनाचा अभ्यास करावा आणि मग आम्ही उपदेश देण्यासाठी किंवा संदेश तयार करण्यासाठी स्वतःची तयारी करावी. मगच त्यावेळी पवित्र आत्मा आम्हाला चालवेल, आमचे मार्गदर्शन करेल. वचनातून संदेश सांगण्यासाठी आम्ही वचनाचा अभ्यास करून पूर्वतयारी केलीच पाहिजे. तयारी होईल तितके प्रामाणिकपणे करून परिणाम पवित्र आत्म्यावर सोपवून द्यावेत. फळ आणण्याचे काम पवित्र आत्म्याचे आहे. आता पवित्र आत्मा आमच्यामध्ये वस्ती करत आहे. देव आम्हाला जे वरदान देतो, त्या वरदानामध्ये तो आम्हाला तयार करतो, तो आम्हाला चालवतो, त्या वरदानामध्ये आमची वाढ करतो, यासाठी की ते वरदान आमच्या व्यक्तिमत्वाचा, आमच्या स्वभावाचा आणि आमच्या आध्यात्मिक जीवनाचा एक भाग बनावे, अविभाज्य घटक बनावे. देवाने आम्हाला दिलेले वरदान एका शस्त्राप्रमाणे आहे, ते एका हत्याराप्रमाणे आहे. 1 कोरिंथ याचा 12वा अध्याय आणि 28 नंबरचं वचन आम्हाला सांगतं,
तसे देवाने मंडळीत कित्येकांना नेमले आहे. प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक, शिवाय अद्भुत कृत्ये करणारे, निरोगी करण्याची कृपादान असलेले, विचारपूस करणारे, व्यवस्था पाहणारे, भिन्न भिन्न भाषा बोलणारे असे नेमलेले आहेत. देवाने आपल्या प्रत्येक लेकराला काही ना काही वरदान दिलेले असते. कोणाला संदेश देण्याचे वरदान आहे, कोणी वचनातून शिक्षण देतो, कोणाला भूते घालवण्याचे वरदान आहे, कोणी मध्यस्थीच्या प्रार्थना करत आहे, कोणी मंडळीत व्यवस्था पाहत आहे, कोणाला परमेश्वराने अधिक पैसा देऊन आशीर्वादित केलेले आहे, एखाद्याला भूते घालवण्याचे वरदान आहे, अन्य भाषा बोलण्याचे वरदान आहे, कोणीतरी चर्चमध्ये स्तुती आराधना करत आहेत. देवाने आम्हा प्रत्येकाला एक विशेष वरदान दिलेले आहे. देवाचे वरदान आम्हाला कधीकधी छोट्या रूपात भेटते, कारण देवाची इच्छा आहे की आम्ही हळूहळू त्याच्यामध्ये तरबेज व्हावे आणि ते वरदान आमच्या जीवनाचा, आमच्या स्वभावाचा आणि आमच्या आत्म्याचा महत्त्वाचा भाग बनावे. देवाची इच्छा आहे की जर ते वरदान आम्हाला एका शस्त्राप्रमाणे त्याने दिलेलं आहे, तर आमची जबाबदारी आहे की आम्ही त्या वरदानाला धार लावावे. कारण बोथट झालेले हत्यार काही कामाचे नसते, त्याचा काही उपयोग नसतो. त्या वरदानाला आम्ही धार लावणार कशी? प्रथम देवाने दिलेले वरदान आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असले पाहिजे. त्या बाबतीत आम्ही गंभीर असायला हवे. दानिएला प्रमाणे त्या वरदानाचे आम्ही नेहमी मनन केले पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये माझी वाढ कशी होईल ह्याचा नेहमी प्रयत्न करीत असला पाहिजे. आमचे विचार विश्व तेच असले पाहिजे. आम्ही रात्रंदिवस देवाने दिलेल्या वरदानाचं मनन केले पाहिजे. आमच्या वरदानाशी संबंधित असणारी काही पुस्तके जे आम्हाला त्याविषयी अधिक ज्ञान देतात, आमच्या कृपादानावर अधिक प्रकाश टाकतात आणि आमची त्याच्यामध्ये वाढ करतात, ती पुस्तके आम्ही त्याची कितीही किंमत असली तरी ती विकत घेतली पाहिजेत. आमच्या वरदानात वाढण्यासाठी आम्हाला पाहिजे ती किंमत मोजावी लागली तरी आम्ही ती मोजली पाहिजे. बऱ्याच जणांनी आपल्या वरदानाकडे विशेष लक्ष न दिल्याने त्यांच्यातील वरदान हे बोथटले आहे. त्यांच्याकडून देवाचे काम प्रभावीपणे होत नाही. जर आम्ही आमच्या वरदानाला तीक्ष्ण धार लावणार नाही तर देवाचे काम सहज आणि लवकर होणार नाही. 2 मित्र होते. ते लाकडे तोडून आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवत. एक दिवस दोघेही लाकडे तोडण्यासाठी जंगलात गेले. सकाळपासून दुपारपर्यंत त्या दोघांनी लाकडे तोडली. दुपारी त्यांनी 1 तासभर जेवण करून आराम केला आणि पुन्हा काही वेळ त्यांनी लाकडे तोडायला सुरुवात केली. दिवस मावळत असता दोघांनीही घरी जाण्याचा निर्णय घेतला आणि एकाच वेळी त्यांनी आपले काम संपवले. दोघेही आपापली लाकडे गोळा करू लागले. एकाचा लाकडाचा मोठा ढीग झाला आणि दुसऱ्याचा लाकडाचा ढीग लहान झाला. दुसऱ्या मित्राने पहिल्या मित्राला विचारले. आपण दोघेही एकाच वेळी लाकडे तोडायला सुरुवात केली. दोघांनीही तितकाच आराम केला आणि त्यानंतर दोघांनीही तितकाच वेळ लाकडे तोडली. पण तू माझ्यापेक्षा जास्त लाकडे तोडलेले आहेस आणि माझी लाकडे कमी आहेत, हे कसे काय? तेव्हा तो पहिला मित्र म्हणाला, तू माझ्या कुऱ्हाडीकडे लक्ष दे. माझी कुऱ्हाड धार लावलेली आहे, तुझी कुऱ्हाड धार लावलेली नाही. माझी कुऱ्हाड धार लावलेली असल्यामुळे मला लाकडे लवकर तोडता आली, पण तुझ्या कुऱ्हाडीला धार नसल्यामुळे तू लाकडे लवकर आणि जास्त तोडू शकला नाहीस. देवाचे वरदान जर आम्ही आमच्यामध्ये विकसित करणार नाही तर देवाचे कार्य आमच्याद्वारे सहज आणि लवकरसुद्धा होणार नाही. आमच्या घरी 2 कुऱ्हाडी होत्या. त्यातील एक कुऱ्हाड माझे आजोबा नेहमी वापरत, पण दुसरी कुऱ्हाड नेहमी घरात पडून राहायची. जी कुऱ्हाड नेहमी घरात पडून राहायची ती कुऱ्हाड माझे आजोबा घ्यायचे आणि तिला कानच घेऊन घासायचे, धार लावायचे, तिला चमकवायचे. एक दिवस मी माझ्या आजोबांना विचारले, तुम्ही ही कुऱ्हाड वापरत नाही तरीसुद्धा तुम्ही तिला का घासत असता, का धार लावत असता, का तिला चमकवत असता? माझे आजोबा मला म्हणाले, जर ही कुऱ्हाड अशीच घरात ठेवली तर ती गंजून जाईल आणि नंतर ती खराब होईल. तिला नेहमी धार लावून ठेवायला पाहिजे. जर कधी अचानक तिची गरज पडेल तेव्हा आम्हाला ती वापरता येईल. आम्हाला त्यावेळी अडचण येणार नाही. कदाचित आज देवाने आम्हाला त्याच्या वरदानाने भरून सुद्धा आमचा हवा तसा उपयोग होत नसेल, तरी याचा अर्थ आम्ही आमचे वरदान याकडे दुर्लक्ष करावे असे नाही, किंवा देव आमचा उपयोग करून घेणार नाही असेही नाही.
आम्ही परमेश्वराने आम्हाला जे वरदान दिलेले आहे त्याला नेहमी चमकवावे, त्यासाठी प्रार्थना करावी, त्याच्यामध्ये स्वतःची वाढ करून घ्यावी, त्याचा अभ्यास करावा. म्हणजे देव आम्हाला एक विशिष्ट असा दिवस येईल त्यावेळी अद्भुत रीतीने उपयोगात आणेल. देवाचे काम करण्यासाठी आम्ही सुवेळी अवेळी तयार असले पाहिजे. देवाने आम्हाला जे वरदान दिलेले आहे त्या बाबतीत अधिक आम्ही जागरूक आणि गंभीर असायला हवे. आम्ही देवाचे सैनिक आहोत आणि सैनिकाने नेहमी युद्धासाठी तयार असायला हवे. पौल तिमोथेला म्हणाला, वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षेने दोष दाखव, निषेध कर व बोध कर. बऱ्याच वेळेला आम्हाला आमच्या जवळच्या नातेवाईकांकडून, मित्रांच्याकडून किंवा चर्चमधल्या एका विश्वासणाऱ्या व्यक्तीचा अचानक फोन येतो आणि आम्हाला ते त्यांच्या गंभीर समस्या सांगतात. गंभीर अपघात झालेला असतो किंवा आमच्यावर भूत काढण्याची वेळ येते. तेव्हा मात्र काही लोकांचा थरकाप होतो. ते गोंधळून जातात. मग त्यांना असे वाटू लागते की मी अधिक वेळ प्रार्थनेत घालवला असता तर किती बरे झाले असते. आता जे आध्यात्मिक युद्ध मला लढायचे आहे त्यासाठी माझ्याकडे ताकद नाही आणि त्यासाठी मी अजून तयार नाही. त्यांना मोठ्या संकटात पडल्यासारखे वाटते, कारण त्यांनी आपल्या वरदानाला विकसित केलेलं नाही. अशावेळी त्यांचे पाय लटलट कापतात. किंवा बऱ्याच वेळेला चर्चमध्ये पास्टर एखाद्याला संदेश देण्यासाठी सांगतात, तेव्हा त्या व्यक्तीचा गोंधळ उडून जातो आणि तो पास्टरांना म्हणतो, पास्टर, आज नाही, माझी अजून तयारी झाली नाही, मी पुन्हा कधीतरी संदेश सांगतो. मग त्यावेळी फार वाईट वाटते की जर मी देवाचे वचन वाचले असते, त्याच्या वचनाचा अभ्यास केला असता, संदेश तयार केला असता तर किती बरे झाले असते. दानियल आपल्या वरदानामध्ये कुठेही कमी पडला नाही. त्याने दिवसेंदिवस आपल्या वरदानामध्ये स्वतःची वाढ करून घेतली. त्याच्या वरदानाशी संबंधित असलेली कोणतीही अडचण, स्वप्न व दृष्टांत यांचा उलगडा करण्यासाठी त्याला अडखळण आले नाही. तो बुचकळ्यात किंवा गोंधळात पडला नाही. नबुकदनेसर राजा किंवा त्याचा मुलगा बेलशेसर यांच्या स्वप्नाचा, त्यांच्या कोड्याचा किंवा दृष्टांताचा अर्थ सांगण्याची वेळ जेव्हा दानियेलावर आली तेव्हा दानियल त्यांना असे म्हणाला नाही, तुम्ही काही काळजी करू नका, निश्चिंत राहा, मला 2 दिवसांची किंवा 3 दिवसांची मुदत द्या, मी उपास प्रार्थना करून तुम्हाला ह्याचे उत्तर नक्कीच सांगेन. ज्या क्षणी दानियेलासमोर स्वप्न आणि दृष्टांत मांडण्यात आले त्याच क्षणी त्याने त्या स्वप्नांचा अर्थ सांगितला. दानियल आपल्या वरदानामध्ये कुठेही कमी पडला नाही. तसेच आम्ही आमच्या वरदानामध्ये कुठेही कमी पडता कामा नये. जी समस्या आमच्या वरदानाशी संबंधित आहे ती सोडवण्यासाठी आम्ही त्यावेळी गोंधळात पडू नये. तेव्हा आम्ही लोकांना असे म्हणू नये की 2 दिवस त्यासाठी मी प्रार्थना करतो, मी उपास करतो आणि मग मी तुम्हाला याविषयी सांगतो. परमेश्वराने आम्हाला दिलेले वरदान हे वारसा हक्काप्रमाणे आहे. आम्ही त्याचे जतन करायला हवे आणि त्याची वाढ करायला हवी. येशूचा जन्म पवित्र आत्म्याच्या द्वारे झाला होता. याचा अर्थ येशू लहानपणापासूनच ज्ञानाने पूर्ण होता असे नाही, तर पवित्र शास्त्र आम्हाला सांगते, लोकऋषवर्तमान याचा 2 अध्याय आणि 52 नंबरचे वचन, येशू ज्ञानाने, शरीराने आणि देवाच्या व माणसांच्या कृपेत वाढत गेला. येशूला सुद्धा ज्ञानामध्ये स्वतःची वाढ करून घ्यावी लागली. तो दिवसेंदिवस ज्ञानामध्ये वाढत गेला, पण तो इतका विलक्षण प्रकारे वाढला की जेव्हा तो 12 वर्षांचा झाला तेव्हा यरुशलेमेतील जे याजक, परुषी, शास्त्री होते त्यांच्याबरोबर त्याने नियमशास्त्रातील वचनातून वाद केला. त्यांना सत्यवचन समजावून सांगितले असावे. नियमशास्त्रातील वचनासंबंधी शास्त्री व परुषी यांच्यामध्ये जे गैरसमज होते ते येशूने दूर केलेले असावेत. त्याचे ते ज्ञान खरोखरच आश्चर्य वाटण्यासारखे होते आणि म्हणून मंदिरातील शास्त्री, परुषी आणि याजक म्हणाले की ह्याला इतके ज्ञान कोठून आले. तसेच ज्या पक्षघाती माणसाला येशू ज्या घरात होता त्या घराचे छत उस्तरून येशूसमोर खाली सोडले आणि त्याला बरे केले. त्यावेळी येशू त्या पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला, धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. हे ऐकून तेथे असलेले शास्त्री व परुषी मनात म्हणाले की हा दुर्भाषण करीतो, पापांची क्षमा फक्त देवच करू शकतो, हा असे कसे म्हणू शकतो. येशूने त्यांच्या मनातील हे विचार ओळखले. मार्कुशवर्तमान याचा 2 अध्याय 8 नंबरचे वचन मला सांगते, ते स्वतःशी असा विचार करत आहेत हे येशूने अंतर्ज्ञानाने लगेच ओळखून त्यांना म्हटले, तुम्ही आपल्या मनात असले विचार का आणता. लक्षात घ्या की येशूने
आपल्या अंतर्ज्ञानाने त्यांच्या मनातील विचार ओळखले, तेव्हा हे त्याला झालेले दैवी प्रकटीकरण नव्हते, पण पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की मनुष्यामध्ये काय आहे हे त्याला कोणी सांगण्याची किंवा त्याविषयी साक्ष देण्याची गरज नव्हती, कारण मनुष्यामध्ये काय आहे हे येशूला स्वतःला ठाऊक होते. तो जरी इतर मनुष्यासारखा नसला तरी तो मनुष्य म्हणून ह्या जगात असल्यामुळे माणसांमध्ये काय आहे हे येशूला चांगले माहीत होते. ते त्याला कोणी सांगण्याची गरज नव्हती. आपल्या अंतर्ज्ञानाने त्याने ओळखले त्यांच्या मनात काय विचार चालू आहेत. आम्ही सुद्धा माणसांना ओळखण्यामध्ये चूक करू नये. आम्हाला समोरच्या माणसाच्या मनातील विचार ओळखता आले पाहिजेत. येशूलाही त्याच्यातील ज्ञान हे वाढवावे लागले आणि आपल्या अंतर्ज्ञानाने तो समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे ओळखू शकत होता. शमशोनाने समोरच्या माणसाच्या मनातील विचार ओळखले असते तर किती बरे झाले असते. शमशोन दलीलाच्या प्रेमात पडला. दलीला जेव्हा त्याला म्हणत होती की तुम्हाला निर्बळ कसे करता येईल, तुम्हाला कशाने बांधल्याने तुम्ही साधारण मनुष्यासारखे व्हाल, शमशोनाने त्याला खरे काही सांगितले नाही. तो आपल्याला खरे काही सांगत नाही हे जेव्हा दलीलाला कळले तेव्हा ती त्याच्याकडे फारच हट्ट करू लागली. पण त्यावेळी शमशोनाने तिच्यावर संशय घ्यायला हवा होता. त्याने एकदा विचार करायला हवे होते की मी तिला खरं उत्तर सांगत नाही, म्हणून इतका हट्ट ती का करत आहे की मी माझ्या शक्तीचे मर्म तिला सांगावे. कदाचित ही बलिष्ठांना मिळाली नसेल कशावरून. जर शमशोनाने समोरच्या माणसाचं मन ओळखलं असतं तर त्याच्यावर जीवघेणे संकट आलेच नसते. याचा उल्लेख आम्हाला शास्त्रेचे पुस्तक आणि 16वा अध्याय 4 ते 20 या वचनांमध्ये वाचायला मिळते. शास्त्रेचे पुस्तक 16वा अध्याय 4 ते 20 वचने. या आधीही शमशोनाला अनुभव होता की बलिष्ठ लोकांची वृत्ती काय आहे. तिम्ना येथील मुलीला बलिष्ठ लोकांनी अशाच प्रकारे धाक दाखवून आपल्या हाताशी धरले होते आणि तिच्याकडून शमशोनाच्या कोड्याचे उत्तर उलगडून घेतले होते. आणि यावेळी सुद्धा ही दलीला माझ्याशी अशाच प्रकारे वागत आहे. यामध्ये बलिष्ठांचा हात नसावा हे कशावरून? हे शमशोनाने ओळखायला हवे होते. तो इतका निष्काळजी कसा झाला? शमशोन सावधानतेने चालणारा, चाणाक्ष वृत्तीचा नव्हता, म्हणून त्याने आपले शक्तीचे मर्म त्या स्त्रीला सांगितले. त्याच्या या मूर्खपणामुळे परमेश्वराने त्याचा त्याग केला. त्याच्या या निष्काळजीपणामुळे परमेश्वराने त्याचा त्याग केला. देवाला सावधगिरी पाळणारे लोक हवे आहेत. येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, पहा, लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हाला पाठवतो. म्हणून तुम्ही सापासारखे चतुर आणि कबुतरासारखे निरुपद्रवी व्हा. माणसांच्या बाबतीत जपून राहा, कारण ते तुम्हाला न्यायसभांच्या स्वाधीन करतील. आपल्या सभास्थानात तुम्हाला फटके मारतील. याचा उल्लेख आम्हाला मत्तेकर शुभवर्तमान याचा 10वा अध्याय 16 ते 17 या वचनांमध्ये वाचायला मिळतो. एली जो मंदिरात देवाची सेवा करणारा याजक होता, त्या एलीने सुद्धा हन्नाचे तुटलेले हृदय, देवासमोर रडून व्यक्त होणारे हृदय ओळखले नाही. हन्ना जेव्हा रडून देवाकडे आपले गाराने मांडत होती तेव्हा एलीला वाटले की ती द्राक्षरस पिऊन गुंगली आहे आणि म्हणून ते अशा प्रकारे बोलत आहे. एखादी व्यक्ती कोणत्या उद्देशाने आपल्याकडे येत आहे हे आम्हाला समजले पाहिजे. एली हा नापसंत केलेला असा सेवक होता, कारण तो समोरच्या माणसाचे हृदय ओळखू शकत नव्हता. त्याचबरोबर त्याने आपल्या मुलांना चांगले वळण लावले नाही. त्याची मुले चुकीच्या मार्गाला लागली होती. देवाने आम्हाला जे वरदान दिले आहे त्या बाबतीत आम्ही गंभीर असायला हवे आणि त्यावर आम्ही जगातील कोणत्याही व्यक्तीपेक्षा अधिक प्रीती करायला हवी. शमशोनाने देवाने दिलेल्या त्याच्या वरदानावर अधिक प्रेम करण्यापेक्षा एका स्त्रीवर अधिक प्रीती केली आणि देवाने दिलेल्या वरदानाशी तो खेळ खेळला. शास्त्रेचं पुस्तक याचा 16वा अध्याय 15 ते 16 वचनं आम्हाला सांगतात. त्यानंतर दलीला त्याला म्हणाली, तुम्ही तुमचे गुपित मला सांगत नाही, तर मी तुझ्यावर प्रेम करतो असे कसे म्हणता? तुम्ही मला 3 वेळा फसवले आहे आणि तुमच्या आचाट शक्तीचे मर्म कशात आहे हे मला सांगितले नाही. तिच्या या रोजच्या कटकटीमुळे व हट्टामुळे त्याला जीव नकोसा झाला. शमशोन स्त्रीला सोडू शकत नव्हता. एक वेळ तो आपले गुपित, आपल्या शक्तीचे मर्म तिला सांगू शकत होता, पण तो तिचा त्याग करू शकत नव्हता. त्याने फार सावधगिरी बाळगली नाही, म्हणून परमेश्वराने त्याचा त्याग केला. शमशोन देवाच्या वरदानाच्या बाबतीत
पोरखेळ खेळल्याप्रमाणे वागला. पेत्राने त्याला दिलेल्या वरदानाचा आदर केला आणि पवित्र आत्म्याप्रमाणे चालला. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, त्याच्या एका संदेशाच्या द्वारे 3,000 लोकांना त्याने देवाकरिता जिंकले. 3,000 लोकांचे त्याने परिवर्तन केले. 3,000 लोकांचे त्याने तारण केले. शमशोनाने देवाने दिलेल्या वरदानाचा आदर केला नाही. तो त्या बाबतीत गंभीर राहिला नाही आणि म्हणून 3,000 लोक त्याच्यावर हसले. 3,000 लोकांनी त्याची गंमत पाहिली आणि 3,000 लोकांच्या बरोबरच त्याला मरण आले. जर आम्ही देवाने दिलेल्या वरदानाचा आदर करणार नाही, त्या बाबतीत गंभीर राहणार नाही, तर लोकांच्या समोर देव आमचे हसू केल्याशिवाय राहणार नाही. बरेच लोक देवाने त्यांना जो भौतिक आशीर्वाद दिला आहे त्यामध्ये ते स्वतःची वाढ करत आहेत. परमेश्वराने त्यांना जो पैसा दिला आहे त्या पैशामध्ये ते वाढ करत आहेत. त्यांना जे घर दिलेलं आहे, जे शेत जमीन, जो व्यवसाय दिलेला आहे त्यामध्ये लोक स्वतःची वाढ करत आहेत. परमेश्वराच्या कृपेने त्यांच्याकडे जे सोने आहे त्याची ते वाढ करत आहेत. पण परमेश्वराने आम्हाला विश्वासयोग्य समजून त्याचे जे वरदान दिलेलं आहे त्यामध्ये स्वतःची वाढ करून घेण्यासाठी ते तयार नाहीत. त्यांनी स्वतःची वाढ करून घेतली नाही. ते त्या बाबतीत अधिक जागरूक आणि गंभीर नाहीत. परमेश्वराने आम्हाला जे वरदान दिलेले आहे ते त्याने आम्हाला दिलेल्या एखाद्या संपत्तीप्रमाणे आहे आणि एक दिवस परमेश्वर आम्हाला त्याविषयी हिशोब विचारणार आहे. म्हणून आम्ही आमच्या वरदानाच्या बाबतीत त्याच्याशी विश्वासू आणि प्रामाणिक असायला हवे. येशूने एक दाखला मत्ती सुवर्तमान याचा 25वा अध्याय 14 ते 30 वचने. ही वचने आम्हाला सांगतात, कारण ज्याप्रमाणे परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या दासांना बोलावून त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली, त्याप्रमाणे हे आहे. एकाला त्याने 5,000 रुपये, एकाला 2,000 व एकाला 1,000 असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले. आणि तो परदेशी गेला. त्याला 5,000 मिळाले होते. त्याने लगेच जाऊन त्यावर व्यापार केला, आणखी 5,000 मिळवले. तसेच ज्याला 2,000 मिळाले होते त्यानेही आणखी 2,000 मिळवले होते. परंतु ज्याला 1,000 मिळाले होते त्याने जाऊन जमीन खणली व तिच्यात आपल्या धनाचा पैका लपवून ठेवला. मग बराच काळ लोटल्यावर त्या दासांचा धनी आला आणि त्यांच्यापासून हिशोब घेऊ लागला. तेव्हा ज्याला 5,000 रुपये मिळाले होते तो आणखी 5,000 आणून म्हणाला, महाराज, आपण मला 5,000 रुपये सोपवून दिले होते. पहा, त्यावर मी आणखी 5,000 रुपये मिळवले आहेत. त्याला त्याच्या धन्याने म्हटले, शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन. तू आपल्या धनाच्या आनंदात सहभागी हो. मग ज्याला 2,000 रुपये मिळाले होते तोही येऊन म्हणाला, महाराज, आपण मला 2,000 रुपये सोपवून दिले होते. पहा, त्यावर मी आणखी 2,000 रुपये मिळवले आहेत. त्याला त्याच्या धन्याने म्हटले, शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन. तू आपल्या धनाच्या आनंदात सहभागी हो. त्यानंतर ज्याला 1,000 मिळाले होते तोही येऊन म्हणाला, महाराज, मी जाणून होतो की तुम्ही कठोर मनुष्य आहात. तुम्ही जेथे पेरले नाही तेथे कापणी करता व जेथे पसरून ठेवले नाही तेथून गोळा करता. म्हणून मी भ्यालो व तुमचे 1,000 रुपये जाऊन जमिनीत लपवून ठेवले होते. पहा, हे तुमचे तुम्हाला मिळाले आहेत. तेव्हा त्याच्या धनाने त्याला उत्तर दिले, अरे दुष्ट व आळशी दासा, जेथे मी पेरले नाही तेथे कापतो व पसरून ठेवले नाही तेथून गोळा करतो. हे तुला ठाऊक होते काय? तर माझे पैसे सावकाराकडे ठेवायचे होते, म्हणजे मी आल्यावर माझे मला व्याजासकट परत मिळाले असते. तर ते 1,000 रुपये त्याच्यापासून घ्या आणि ज्याच्याजवळ 10,000 आहेत त्याला द्या. कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल, आणि ज्या कोणाजवळ नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. आणि ह्या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे व दात खाणे चालेल. देवाने ज्यांना स्वर्गीय वरदान, सामर्थ्य, पवित्र आत्मा आणि अधिकार त्याचे राज्य वाढवण्यासाठी दिला होता त्या लोकांचे हे न्यायाचे चित्र आहे. जर आम्ही देवाचे काम विश्वासू आणि प्रामाणिक करू आणि त्याचे नाव उंच करू तर तो आम्हाला पुष्कळ लोक आणि मोठा अधिकार देईल आणि शेवटी आम्हाला फार मोठा सन्मान देईल. फार मोठे प्रतिफळ तो आम्हाला देईल आणि त्याच्या आनंदामध्ये तो आम्हाला सहभागी करून घेईल आणि सार्वकालिक तो आनंद परमेश्वर आम्हाला देईल.
देवाने दिलेल्या वरदानात आम्ही प्रगती केलीच पाहिजे. दानिएलाचे पुस्तक याचा 2 अध्याय 21 नंबरचे वचन आम्हाला सांगते, तो ज्ञानास ज्ञान व बुद्धिमानास बुद्धी देतो. दानिएल येथे असे म्हणत नाही की तो अज्ञानास ज्ञान देतो आणि बुद्धिहीनास बुद्धी देतो. देव नक्कीच ज्याच्याजवळ ज्ञान नाही त्याला ज्ञान देतो. याकोबाचे पत्र याचा 1 अध्याय आणि 5 नंबरचे वचन आम्हाला सांगते, जर तुमच्यापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे, म्हणजे ते त्याला मिळेल, कारण तो कोणास दोष न लावता सर्वांना उदारपणे देणग्या देतो. दानिएल येथे येशूप्रमाणे म्हणत आहे, ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल, आणि ज्या कोणाजवळ नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. दानिएल येथे असेच म्हणत आहे, ज्याला ज्ञान आहे त्याला अधिक ज्ञान दिले जाईल, आणि ज्याच्याजवळ बुद्धी आहे त्याला अधिक बुद्धिमान केले जाईल. देव कधीच आपला आत्मा, स्वर्गीय वरदान, अभिषेक आणि सामर्थ्य वाया जाऊ देत नाही. देवाने दिलेल्या गोष्टीमध्ये आम्ही स्वतःची आणि देवाच्या राज्याची वाढ केलीच पाहिजे. देव ज्या व्यक्तीला या स्वर्गीय गोष्टी देतो, तो व्यक्ती जर या गोष्टींना महत्त्वाचे समजणार नाही, त्यांचा आदर करणार नाही आणि त्या बाबतीत गंभीर राहणार नाही, तर परमेश्वर त्याच्यापासून ह्या आपल्या गोष्टी काढून घेईल आणि दुसऱ्या एका विश्वासू आणि प्रामाणिक व्यक्तीला सोपवून देईल. देवाने आतापर्यंत अशा अनेक लोकांच्या हातून आपला अधिकार आणि सेवा काढून घेतली आहे. जर देवाने आम्हाला संदेश सांगण्याचे, स्तुती आराधना करण्याचे, सुवार्ता सांगण्याचे, प्रार्थना करण्याचे, अन्य भाषा बोलण्याचे, वचनाचे शिक्षण देण्याचे, लोकांवर प्रीती करण्याचे, चमत्कार करण्याचे, भूत काढण्याचे वरदान दिले आहे, तर आम्ही दिवसेंदिवस या वरदानामध्ये वाढ करत राहिले पाहिजे. यामधून देवाचे सामर्थ्य लोकांच्यावर उतरले पाहिजे. लोकांचे जीवन बदलले पाहिजे. त्यांच्यामध्ये संजीवन आले पाहिजे. देवाने दिलेल्या वरदानामध्ये 1 वर्षापूर्वी आमची जी वाढ होती त्याच्यापेक्षा अधिक वाढ दुसऱ्या वर्षांमध्ये झाली पाहिजे. देवाने दिलेल्या वरदानाचा आम्ही नेहमी अभ्यास केला पाहिजे. तेच आमचे विचारविश्व असले पाहिजे. त्याविषयी अधिक ज्ञान आम्ही प्राप्त करून घेतले पाहिजे. त्या विषयावर असणारी अनेक पुस्तके आम्ही वाचली पाहिजेत. पौल तिमोथेला त्याच्या 2 पत्रात 1 अध्याय 6 नंबरच्या वचनात म्हणाला, ह्या कारणास्तव मी तुला आठवण देतो की जे कृपादान माझे हात तुझ्यावर ठेवल्यामुळे तुझ्या ठायी आहे ते प्रज्वलित कर. तसेच नीतिसूत्रे याचा 13वा अध्याय 9 नंबरचं वचन आम्हाला सांगते. नीतिसूत्रे 13वा अध्याय आणि 9 नंबरचे वचन, नीतिमानांची ज्योती प्रज्वलित असते, दुर्जनांचा दीप मालवतो. दानिएल देवासाठी भक्कम असा उभा होता. पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जाणाऱ्या कचऱ्याप्रमाणे नाही, तर मजबूत झाडासारखा उभा होता. म्हणून देवाने त्याचा विधर्मी लोकांच्या मोठ्या साम्राज्यात अद्भुत रीतीने उपयोग केला. पवित्र आत्मा आणि देवाचे वचन यांच्याशिवाय आमच्यामध्ये असलेल्या कृपादानाची वाढ आम्ही करू शकत नाही. स्तुती आराधना करणारे लीडर देवाच्या वचनाचा अभ्यासाला फार महत्त्व देत नाहीत. ते म्हणतात की मला वचनाचा अभ्यास करण्याची काय गरज, मी पाळक नाही, मला उपदेश द्यायचा नाही, मी काही शिक्षक नाही, त्यामुळे देवाच्या वचनाचा अभ्यास करण्याची मला गरज नाही. हे देवाचे वचन फार वाचण्याची गरज नाही. स्तुती आराधनेच्या दिवशी उत्तेजन देण्याकरिता 2 ते 3 वचने मला पुरेशी आहेत. एखादे लहानसे रोप किंवा बी पाण्याशिवाय वाढू शकत नाही, तसे वरदान देवाचे वचनाशिवाय वाढू शकत नाही. जशा प्रकारे रेल्वे लोहमार्गाशिवाय धावू शकत नाही, जेथे लोहमार्ग संपतो तेथून पुढे रेल्वेही जाऊ शकत नाही. देवाचे वचन म्हणजे लोहमार्ग होय, आणि त्या मार्गावर धावणारे रेल्वेचे इंजिन म्हणजेच पवित्र आत्मा, आणि इंजिनला जोडलेले डबे म्हणजे आपण सर्वजण आहोत. तशाच प्रकारे देवाच्या वचनाशिवाय पवित्र आत्मा कार्य करू शकत नाही. जेथे देवाचे वचन नाही तेथे पवित्र आत्मा कार्य करत नाही. म्हणून जर आमची इच्छा आहे की देवाच्या आत्म्याने माझ्याद्वारे काम करावे, तर आमच्यामध्ये देवाचे वचन, त्याचे मनन आणि त्याचा अभ्यास असलाच पाहिजे. पौल म्हणाला, कलस्सेकरास पत्र याचा 3 अध्याय 16 नंबरचे वचन, ख्रिस्ताचे वचन तुमच्यामध्ये भरपूर राहो, परस्परांना सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा. आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आम्ही वाचतो की देव बोलला आणि सर्व काही झाले.
जर देव बोलला नसता तर काहीही अस्तित्वात आलेच नसते. देव जे बोलला ते अस्तित्वात आले कारण पवित्र आत्म्याने ते आपल्या सामर्थ्याने अस्तित्वात आणले. देवाच्या वचनाशिवाय पवित्र आत्मा कार्य करत नाही. म्हणून आम्ही पवित्र आत्म्याच्या उपस्थितीत देवाचे वचन वाचले पाहिजे, त्याचे मनन आणि त्याचा अभ्यास केलाच पाहिजे. म्हणजे देवाचे वरदान, कृपादान आमच्यामध्ये कार्य करेल आणि त्याच्याद्वारे आमच्या कृपादानाची वाढ होईल. जे काही करण्याची आम्हाला प्रेरणा होते ते देवापासून आहे किंवा नाही याची खात्री आम्ही करून घेतली पाहिजे. शास्त्रेचे पुस्तक याचा 6वा अध्याय यामध्ये आम्हाला वाचायला मिळते की सर्व मिद्यानी, अमालेकी आणि पूर्वेकडचे रहिवासी इस्रायलाविरुद्ध जमा झाले. परमेश्वराने गिदोनाला सांगितले की मी तुझ्या हस्ते इस्रायलाचा उद्धार करणार आहे आणि त्यांना मी तुझ्या हाती देणार आहे. त्याप्रमाणे गिदोनाने युद्धासाठी तयारी केली. पण युद्धाला जाण्याच्या आधी खरोखरच परमेश्वर मला विजय देणार आहे का याची खात्री गिदोनाला करून घ्यावीशी वाटली. शास्त्रेचे पुस्तक याचा 6 नंबरचा अध्याय 36 ते 40 वचने आम्हाला सांगतात. मग गिदोन देवाला म्हणाला, तू आपल्या वचनाप्रमाणे माझ्या हस्ते इस्रायलाचा उद्धार करणार असलास तर पहा, मी ह्या खळ्यात कातरलेली लोकर ठेवतो. रात्री फक्त तिच्यावर दहीवर पडून बाकी सर्व जमीन कोरडी राहिली तर तुझ्या वचनाप्रमाणे माझ्या हस्ते तू इस्रायलाचा उद्धार करणार आहेस हे मला कळेल. तसाच प्रकार घडून आला. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून त्याने ती लोकर दाबून तिच्यात ते दहीवर पिळून एक वाटीभर पाणी काढले. पण तरीही गिदोनाचे समाधान झाले नाही. दहीवराने लोकर ओली राहून जमीन कोरडी राहणे हे सोपे आहे. आपण जेव्हा आपली दुचाकी गाडी रात्री बाहेर लावतो तेव्हा दहीवराने गाडीची सीट ही भिजलेली असते, पण पेट्रोलची टाकी आणि गाडीचे इतर भाग दहीवराने ओले होत नाहीत. रात्रीच्या दहीवराने लोकर कोरडी राहून बाजूची जमीन ओली राहणे हे अशक्य आहे. गिदोनाने देवाकडे हेच चिन्ह मागितले. पुढे तो म्हणाला, मग गिदोन देवाला म्हणाला, माझ्यावर रागावू नकोस, मला आणखी एकदाच बोलू दे. कृपया ह्या लोकरीने मला आणखी एकदाच प्रतिती पाहू दे. ह्या खेपेस लोकर तेवढी कोरडी राहू दे आणि साऱ्या जमिनीवर दहीवर पडू दे. त्या रात्री देवाने तसेच केले. म्हणजे ती लोकर मात्र कोरडी राहिली व सगळ्या जमिनीवर दहीवर पडले. जेव्हा आम्ही देवाकडे एखाद्या गोष्टीविषयी खात्री करतो किंवा खात्री करून घेतो तेव्हा देव आम्हाला अविश्वासू म्हणून आमच्यावर रागावत नाही, पण तो आमचे समाधान होईपर्यंत आमची खात्री करून देत राहतो. एखाद्या गोष्टीची खात्री करून घेणे हे अविश्वासाचे लक्षण नाही. मला देवाचे एक सेवक माहीत आहेत. ते स्टेजवर प्रार्थना करताना लोकांच्या विषयी त्यांना देव जे प्रकट करी ते लोकांचे नाव घेऊन त्यांना सांगत. त्यांच्या जीवनातील बारीकसारीक गोष्टी ते तपशीलवार सांगत. हे ऐकून त्या व्यक्तीला सुद्धा आश्चर्य वाटायचे. एक दिवस मी ह्या सेवकांना विचारले, तुम्ही हे सर्व कसे काय करता? तेव्हा ते मला म्हणाले, मला ह्या गोष्टी शिकाव्या लागल्या. त्यांच्या ह्या उत्तराने मला आश्चर्य वाटले. मी मनात विचार केला की काय ह्या गोष्टी शिकाव्या लागतात? हे देवाचे प्रकटीकरण आहे की आमच्या मनाचे विचार आहेत? त्यांनी मला पुढे सांगितले की त्यांनी कशा प्रकारे देवाच्या या कार्याची सुरुवात केली. ते म्हणाले, मी प्रार्थना करत असताना जेव्हा एखाद्या व्यक्तीविषयी माझ्या मनामध्ये विचार यायचे, मला असं वाटायचं की ते देवापासून आहे आणि देव मला त्या व्यक्तीला हे सांगण्यासाठी सांगत आहे. पण मी लगेच त्या व्यक्तीला सांगण्याचे धाडस केले नाही. प्रार्थना सभा संपल्यानंतर ज्या व्यक्तीविषयी देव मला सांगत होता त्याला मी एका बाजूला नेत असे आणि त्याला देव त्याच्याविषयी जे सांगत होता त्याविषयी मी त्याला विचारत असे की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये ही समस्या आहे काय? तुम्ही ह्या चिंतेमध्ये आहात काय? हे ऐकून त्या व्यक्तीला आश्चर्य वाटायचे आणि कबूल करून तो म्हणायचा, पास्टर, हे तुम्हाला कसं कळलं? अशा प्रकारे देव माझ्याशी बोलत आहे ह्याची खात्री मी करून घेत असे. आता मी शिकलो आहे की देव माझ्याशी कशा प्रकारे बोलत आहे. आता मी देवाचे प्रकटीकरण मिळवायला शिकलो आहे. देवाची आमच्यासाठी महान योजना आहे. ती पूर्ण होण्यासाठी आम्ही आमच्या वरदानामध्ये स्वतःची वाढ करून घेतली पाहिजे. देवाने जेव्हा आम्हाला पृथ्वीवर आणले त्यावेळी त्याने आमच्या जीवनातील प्रत्येक दिवसाविषयी त्याच्या वहीत नमूद करून ठेवलेले आहे. ते आम्हाला माहीत नाही, पण जशा प्रकारे वर्षाच्या आरंभी आपण कॅलेंडर बनवतो आणि त्या कॅलेंडरवर संपूर्ण वर्षाचे नियोजन असते. कोणत्या तारखेला कोणत्या दिवशी कोणता सण असणार, अमावस्या पौर्णिमा कधी असणार, एखाद्या महान व्यक्तीची जयंती पुण्यतिथी कधी असणार आहे.
एखादा मोठा सण कधी येणार आहे त्याचे सर्व नियोजन केलेले असते. तशाच प्रकारे आम्हा प्रत्येकाचे व्यक्तिगत कॅलेंडर देवाजवळ आहे आणि त्या कॅलेंडरवर तो आमच्यासाठी काय करणार आहे, भविष्यात त्यासाठी असणारी तारीख आणि वार त्याने निश्चित करून ठेवलेला आहे. आम्ही असे म्हणू नये की देव जर मला या महान गोष्टी देणार आहे तर जेव्हा वेळ येईल तेव्हा त्या मला मिळतील. तसे नाही. जर आम्ही आमच्या वरदानामध्ये स्वतःची वाढ करून घेणार नाही, जर आम्ही प्रामाणिकपणे देवाचे आज्ञापालन करीत आपले जीवन चांगले जगत राहणार नाही, त्याची निस्वार्थपणे सेवा करणार नाही, तर तो महान दिवससुद्धा आमच्या जीवनामध्ये येणार नाही. त्यासाठी आम्हाला दररोज देवाशी विश्वासू, प्रामाणिक राहिले पाहिजे. म्हणजे जे वरदान आम्हाला दिले आहे त्यामध्ये स्वतःची वाढ करत देवाचा उद्देश, देवाची इच्छा पूर्ण करत राहिले पाहिजे. प्रीतीशिवाय कोणतेही वरदान अपूर्ण आहे. कोरिन्थकरास पहिले पत्र याचा 13वा अध्याय 1 ते 3 वचने आम्हाला सांगतात, मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो, पण माझ्या ठायी प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे. मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे व विद्या अवगत असल्या आणि डोंगर ढळवता येतील इतका दृढ माझा विश्वास असला, पण माझ्या ठायी प्रीती नसली तर मी काहीच नाही. मी आपले सर्व धन अन्नदानार दिले, मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या ठायी प्रीती नसली तर मला काही लाभ नाही. जे कृपादान आम्हाला देवापासून प्राप्त आहे ते जर प्रीतीच्या द्वारे उपयोगात येत नाही तर ते काही कामाचे नाही. ते वरदान अपूर्ण आहे. जर कृपादान प्रीतीच्या द्वारे उपयोगात आणले जात आहे तर आमचे कार्य हे मोहक असेल, ते प्रभावी असेल आणि ते आशीर्वादित असेल. परमेश्वर आपणास आशीर्वाद देव.